Welcome student. Today we have to start second part complex number. This first chapter. Okay. Second part चा first chapter आपण बघणार आहोत complex numbers. Okay. Session first. So complex number. First we have to see what is mean by complex number. The definition. The complex number is of the form a plus ib. Okay. Definition. We have to see complex number. Complex number definition. A number is of the form a plus ib where ab belongs to real number or real line and I is equal to -1 with I square is equal to -1 with I square is equal to -1 and it is denoted by z. कशाने डिनोट करतात? z. म्हणजे सिंपल डेफिनेशन आहे. अ नंबर इज ऑफ द फॉर्म a प्लस आय बी. जो नंबर a प्लस आय बी या फॉर्म मध्ये असतो त्याच्यामध्ये a आणि b हे काय आहे? बिलॉंग्स टू रियल नंबर अँड हा जो आय असतो रूट -1 आणि आय स्क्वेअर ची व्हॅल्यू असते -1 आणि तो डिनोट कशाने केला जातो? z नी. दॅट इज z इज इक्वल टू a प्लस आय बी where AB belongs to real number. एकदम सिंपल आहे. कॉम्प्लेक्स नंबर झेडनी युजली डिनोट करतात आणि त्याचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे? a प्लस आय बी. त्यामधले a आणि b हे काय आहे? रियल नंबर आहे आणि i जो आहे तो रूट -1 व्हॅल्यू असते. आता a इज कॉल्ड ॲज रियल. ए काय म्हणतात? रियल. आणि त्याला आय आहे का? आय बी ला काय आहे? मल्टिप्लाय आहे. हा इमॅजिनरी नंबर. ए इज अ रियल पार्ट. आय ज्याला आय असतो, ज्या नंबरला आय मल्टिप्लाय असतो तो असतो इमॅजिनरी पार्ट ऑफ द झेड. पण तुम्ही इथं पुढे लिहू शकता देअरफॉर ए इज द रियल पार्ट ऑफ झेड. रियल RE short form, real part of Z or real of Z. कसं डिनोट करतं बघा. A is real part of Z or real Z. Okay, and B is the imaginary part of Z. Imaginary part of Z. Okay, short form आहे. नो कन्फ्युजन, नो डाऊट. रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. कॉम्प्लेक्स नंबरचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे? a प्लस आय बी. झेड इज इक्वल टू, झेड हा कॉम्प्लेक्स नंबरनी डिनोट करतात. झेड इज इक्वल टू a प्लस आय बी. त्यामधला ए म्हणजे कॉन्स्टंट, त्याला कोणीही मल्टिप्लाय नाही, तो म्हणजे रियल पार्ट. आणि ज्याला आय मल्टिप्लाय आहे तो आहे इमॅजिनरी पार्ट. एकदम सरळ आणि साधं सोपं. ओके, मग डेफिनेशन तर क्लिअर झाली. रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट पण आपल्याला समजले. त्यावर काय आपण एक्झाम्पल बघू. इक्वेलिटी. त्यातला पहिला पार्ट काय आहे? इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, फर्स्ट इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आता इक्वेलिटी कॉम्प्लेक्स नंबर. इक्वेलिटी म्हणजे दोन नंबर इक्वल असतील, बरोबर आहे की नाही, तर त्यातल्या ए आणि रिअल आणि इमॅजिनरी पार्टच्या व्हॅल्यू तुमच्या काय असतील. ओके, फॉर एक्झाम्पल इथं ए प्लस आय बी इज इक्वल टू सी प्लस आय डी. ओके, दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वेलिटी याचा अर्थ सांगायला कळतोय इक्वल. दोन कॉम्प्लेक्स नंबर जर इक्वल असतील तर त्याच्यामध्ये इक्वेलिटी काय असते? जो रिअल पार्ट आहे दोघांचा तो इक्वल असतो आणि इमॅजिनरी पार्ट बोथ आर इक्वल. मग याचा आन्सर काय लिहिता येईल? देन ए इज इक्वल टू सी अँड
बी इज इक्वल टू डी, याला म्हणतात इक्वॅलिटी. काय म्हणतात? इक्वॅलिटी. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहे की असे जर असतील, दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल घेतले तर त्याचा रिअल पार्ट इक्वल असतो आणि इमेजिनरी पार्ट काय असतो? इक्वल असतो. आता फॉर एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल एक्स प्लस आय वाय इज इक्वल टू 4 प्लस 2i. ठीक आहे, असं एक एक्झाम्पल घेतलं मी. एक्स प्लस आय वाय इज अ पार्ट ऑफ झेड, म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर. ओके, एक्स प्लस आय वाय रिअल पार्ट आणि इमेजिनरी पार्ट बोथ कंबाईन विथ देअर ॲडिशन. ओके, मग एक्स काय झाला? रिअल पार्ट झाला. वाय काय झाला? इमेजिनरी झाला. याचा इक्वल टू, इथे काय आहे? इक्वल टू. इक्वॅलिटी बघतोय की नाही आपण? मग आपल्या याच्यानुसार हा काय म्हणतो? रिअल पार्ट इक्वल आहे. मग पहिल्याचा रिअल पार्ट एक्स आहे आणि दुसऱ्याचा रिअल पार्ट 4 आहे. मग तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता एक्स इज इक्वल टू 4 अँड पहिल्याचा इमेजिनरी पार्ट वाय आहे आणि त्याच्या समोरचा इमेजिनरी पार्ट काय आहे? 2 आहे. मग वाय इज इक्वल टू तुम्ही काय म्हणू शकता? 2. एकदम सिंपल आणि एकदम सोपं. काय रिअल पार्ट आणि इमेजिनरी पार्ट कसे आयडेंटिफाय करायचे? तर रिअल पार्ट मी सांगितलेलं आहे, झेड हा कॉम्प्लेक्स नंबर म्हणून यूज करतो आपण, त्याचं डिनोट करतात. आणि त्याचा स्टँडर्ड फॉर्म ए प्लस आय बी आहे. ज्याला आय मल्टिप्लाय आहे तो इमेजिनरी पार्ट आहे आणि जो कॉन्स्टंट आहे तो रिअल पार्ट आहे. फक्त इक्वेलिटी आपण बघतोय. फर्स्ट पार्ट काय? फर्स्ट टाईप आहे इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल दिलेले असतील तर त्याचे रिअल पार्ट इक्वल असतात आणि इमेजिनरी पार्ट इक्वल असतात. त्यानुसार हे एक्झाम्पल घेतलं. एक्स प्लस आय वाय 4 प्लस 2i. मग आता रिअल पार्ट पहिल्याचा एक्स आहे, सेकंड वाल्याचा 4 आहे, मग तो इक्वल. अँड फर्स्ट वाल्याचा इमेजिनरी पार्ट वाय आहे आणि सेकंड वाल्याचा इमेजिनरी पार्ट काय आहे? 2 आहे. मग वाय इज इक्वल टू 2. अनदर एक एक्झाम्पल घेऊया आपण, तुम्हाला चांगलं समजेल. नेक्स्ट ही सिंपल एक्झाम्पल बघितली आपण इक्वॅलिटीचे. त्याचे सारखे त्यात आपण नेक्स्ट ते तुमच्या एक्झरसाइज मध्ये एक्झाम्पल फाइंड ए अँड बी असा क्वेश्चन असतो. फर्स्ट काय आहे? ए प्लस 2b प्लस 2ai इज इक्वल टू 4 प्लस 6i. म्हणजे बोथ साइड, दोन्ही बाजूला काय दिलेलं आहे? इन द फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर ए प्लस आय बी स्टँडर्ड फॉर्म. ओके, इथं टोटल ए काय हो? इथं पहिल्याच्यात बघूया. पहिल्या आन्सर मध्ये फर्स्टचा आन्सर. ओके, गिवन काय आहे? ए प्लस 2b प्लस 2ai इज इक्वल टू 4 प्लस 6i. ठीक आहे, आपण काय चेक करतो? का रिअल पार्ट कुठला आणि इमेजिनरी पार्ट कुठला? रिअल पार्ट ज्याला आय मल्टिप्लाय नाही तो रिअल पार्ट, म्हणजे टोटल कॉन्स्टंट. म्हणजे हा एवढा फर्स्ट याचा काय झाला? रिअल पार्ट झाला. आणि हा काय झाला? इमेजिनरी पार्ट झाला. सेकंड याचा हा रिअल पार्ट झाला, हा इमेजिनरी पार्ट झाला. ओके, मी याला रिअल म्हणतो, इमेजिनरी म्हणतो. हा रिअल, हा इमेजिनरी. ओके, ठीक आहे, हा रिअल पार्ट, हा इमेजिनरी पार्ट तुम्हाला समजण्यासाठी. मग फर्स्ट आणि सेकंडचा काय करायचं आहे? कम्पेअर करतो. मग काय म्हणतो आपण इथं? काय म्हणू शकतो? कम्पेअर रिअल अँड इमेजिनरी पार्ट. काय करायचं आहे? रिअल आणि इमेजिनरी पार्ट काय करायचं आहे? कम्पेअर करायचं आहे सेपरेटली. ओके, सेपरेटली. रिअल इज इक्वल टू रिअल घेतो आपण, म्हणजे तिथं बघा रिअल इज इक्वल टू रिअल. मग रिअल कोण आहे? ए प्लस 2b. ए प्लस 2b इज इक्वल टू, इकडे सेकंड वाला रिअल कोण आहे? 4. ओके, अँड फर्स्ट वाला इमेजिनरी कोण आहे? 2a इज इक्वल टू 6. बघा, रिअल आणि इमेजिनरी पार्ट काय केले? कम्पेअर केले. तर तुम्हाला काय भेटलं? एक ए प्लस 2b इज इक्वल टू 4 एक इक्वेशन भेटलं. आणि इथे काय भेटलं? 2a इज इक्वल टू 6. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? ए अँड बी. मग इथे याच्यावरून आपल्याला ए मिळून जाईल. बघा, ए इज इक्वल टू 6 अपॉन 2, ए इज इक्वल टू 3. 2 3 जा 6. ती व्हॅल्यू काय करायची? या इक्वेशन म्हणजे पुट करायची आणि काय करायचं? बी फाइंड आउट करायचा. ए तुमचा 3 निघाला. आता बघा हिअर पुट ए इज इक्वल टू 3. मग बघा, ए च्या ऐवजी 3 पुट केला प्लस 2b ॲज इट इज इक्वल टू 4. काय होईल? 2b इज इक्वल टू 4 मायनस 3. इकडे प्लस आहे, तिकडे गेला तो मायनस झाला. 2b इज इक्वल टू 1 आणि b इज इक्वल टू हाऊ 2 इकडे मल्टिप्लाय, तिकडे गेला तो काय होईल? डिवाइड होईल. मग b ची व्हॅल्यू काय आली? हाफ आली.
म्हणजे ए तुम्हाला 3 भेटला आणि बी काय भेटला 1/2 आणि तुमचे ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड आउट झाल्या. विच मेथड? इक्विलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असतील तर त्याच्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू ए आणि बी त्यांनी फाइंड आउट करायला लावल्या होत्या. आपण इक्विलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कंपेअर करून काय केल्या त्या फाइंड आउट झाल्या. आता सेकंड वाला एक्झाम्पल लगेच बघूया. त्याच सारखंच आहे, असंच कम्पेअर करायचं. ओके, थोडासा चेंज आहे फक्त, तो बघूया लगेच. सेकंडचं लगेच आन्सर 1/a plus ib is equal to 3 minus 2i. ओके, 3 minus 2i. आता हा प्रॉपर a प्लस आय बी हा डिनोमिनेटरला, याला आपल्याला काय करायचंय न्यूमरेटरला घ्यायचंय. मग आता हा जर न्यूमरेटरला घेतला तर काय होईल रॅशनलायझेशन. हा वर गेला तर हा काय येईल खाली येईल. म्हणजे कसा हा इकडे जाईल आणि हा इकडे येईल. बघा मी लिहून घेतोय a प्लस आय बी इज इक्वल टू 1/3 minus 2i. ओके, अति शॉर्टकटने झालं. बघा हा फक्त काय करायचंय, हा इकडे घ्या आणि हा तिकडे शिफ्ट करा. बरोबर आहे की नाही. इक्वलच्या पलीकडे नंबर जर आणले तर काय होतं, आता हा इकडे डिवाइड तिकडे गेला तो मल्टिप्लाय होईल. हा इकडे वर न्यूमरेटरला, इकडे आला तो डिनोमिनेटरला येईल. कोण 3 minus 2i. मग तेच केलंय मी, फक्त तो हा a प्लस आय बी तिकडे होता, तो मी काय केला इकडच्या साईडनं तो लिहून घेतला. एकदम सिंपल आहे. आता यानंतर तुम्हाला माहित असेल याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची 1/3 minus 2i. रॅशनलायझेशन तुम्ही शिकले असाल. जर डिनोमिनेटरला असं एखादं इक्वेशन आलं त्याला काय करायचं मल्टिप्लाय न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर. हा जर मायनस असेल तर प्लसनी मल्टिप्लाय करायचं आणि प्लस असेल तर मायनसनी मल्टिप्लाय करायचं. हे रॅशनलायझेशन तुम्हाला लक्षात आहे. बघा 1/3 minus 2i as it is. रॅशनलायझेशन घेतोय याचं काय येईल 3 plus 2i upon 3 plus 2i. बरोबर आहे की नाही. हा a plus ib as it is. आता हे सॉल्व्ह करून घ्यायचं. बघा हे जर 1 याला मल्टिप्लाय केलं तेच आन्सर भेटलं 3 plus 2i. आता इथे जर या दोघांचं काय करायचं आता मल्टिप्लिकेशन 3 minus 2i सेकंड ब्रॅकेट मध्ये 3 plus 2i. आता दोन वेळे काय माहिती आपल्याला, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करताना तुम्ही फर्स्ट नंबर सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो, परत सेकंड नंबर सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो, मध्ये कुठली साईन असते मायनस. हे एक मेथड वापरा किंवा डायरेक्ट जर तुम्ही रूल वापरला, कुठला रूल आहे ए मायनस बी ए प्लस बी. कशाचा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. बरोबर आहे की नाही. म्हणजे हा जर ए असेल हा बी असेल, हा ए हा बी हा प्लस हा मायनस, ए मायनस बी ए प्लस बी हा फॉर्म्युला कोणाचा आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. बरोबर आहे की नाही. मग तुम्ही डायरेक्ट याच्यासाठी असं लिहू शकता 3 plus 2i ए चा स्क्वेअर ए म्हणजे कोण इथं 3 म्हणजे 3 चा स्क्वेअर मायनस बी म्हणजे कोण आहे 2i त्याचा स्क्वेअर 2i चा स्क्वेअर. एकदम सिंपल. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. कसं येईल ते 3 multiply 3 plus 2i. पहिला नंबर सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायला जाईल मध्ये मायनस, नंतर हा 2i सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायला जाईल. ओके, ते खूप मोठं कॅल्क्युलेशन होईल. आता हे जर तुम्हाला हा रूल तर लर्न आहेच. बरोबर आहे की नाही. सिंपल आहे. पुन्हा एकदा सांगतो, हा ए हा बी आहे, हा ए हा बी आहे, ए मायनस बी ए प्लस बी फॉर्म्युला कशाचा आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. इथं तुम्ही वाटलं तर लिहू शकता सिन्स ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी ए प्लस बी हा फॉर्म्युला तुम्ही इथे रिझन लिहू शकता. बघा 3 plus 2i 3 चा स्क्वेअर 9 मायनस 2 चा स्क्वेअर 4 i चा स्क्वेअर काय आहे -1. आता मी तुम्हाला डेफिनेशन मध्ये सांगितलं कॉम्प्लेक्स नंबरची. बरोबर आहे की नाही. आय ची व्हॅल्यू काय आहे √1. आय ची व्हॅल्यू √1 आणि आय चा स्क्वेअर जर घेतला तर स्क्वेअर रूट निघून जातं, काय शिल्लक राहतं -1. मग आय स्क्वेअरची व्हॅल्यू कॉम्प्लेक्स नंबर स्टँडर्ड आहे आय स्क्वेअर -1च. जिथे आय स्क्वेअर असेल तिथे -1 व्हॅल्यू डायरेक्ट पुटच करून द्यायची. ओके, मग आता पुढे काय येईल बघा. इकडे सॉल्व घेतो मी. इकडे काय ए प्लस आय बी इज इक्वल टू 3 plus 2i अपॉन 9 minus
4 मल्टिप्लाय -1 काय होईल तो 4 मल्टिप्लाय -1 मायनस म्हणजे हा मायनस मायनस काय होईल प्लस होऊन जाईल मग 9 + 4 इज इक्वल टू काय आन्सर येईल 3 + 2i अपॉन 13 ओके आता हा अपॉन 13 आहे दोन्हीला पण तो कॉमन 13 डिवाइड आहे तो आपण काय करूया सेपरेट करूया मग a + ib इज इक्वल टू 3 + 2i अपॉन सॉरी 3 अपॉन 13 अपॉन 2i अपॉन डिनोमिनेटर काय केला डिस्ट्रीब्यूट केला आता आपल्या a + ib आणि 3 अपॉन 13 प्लस 2i अपॉन 13 ओके कॉम्प्लेक्स नंबरचा a + ib या स्टँडर्ड फॉर्म मध्ये तो आलेला आहे बरोबर आहे की नाही मग आता आपल्याला काय करायचं इक्वेलिटी इक्वेलिटी म्हणजे काय करायचं कंपेअर करायचं रिअल आणि इमॅजिनरी पार्ट मग काय म्हणायचं कंपेअरिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड ओके झेड म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर पार्ट सेपरेटिंग म्हणा वी गेट ए कोण आहे त्याला 3 अपॉन 13 मग ए इज इक्वल टू 3 अपॉन 13 कोण आहे दोन्ही नंबर रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कोण आहे बी इज इक्वल टू इथे इमॅजिनरी पार्ट कोण आहे आय ला ज्याला आय मल्टिप्लाय तो कोण आहे 2 अपॉन 13 डायरेक्ट तुम्हाला ए आणि व्ही ची व्हॅल्यू काय झाल्या फाइंड आउट झाल्या बघा थोडंसं इथं फक्त ऍडजस्टमेंट काय 1/3 - 2i आता हा प्रॉपर a + ib या फॉर्म मध्ये नव्हता त्याला जनरल फॉर्म मध्ये आणण्यासाठी हे रॅशनलायझेशन केलं हे आपण शिकलो आहोत मायनस साइन असेल तर त्यांना त्या फ्रॅक्शननी काय करायचंय 3 + 2i इथं मायनस असेल तर प्लसनी दोन्हीला पण डिवाइड अँड मल्टिप्लाय करायचं प्लस असेल तर मायनसनी करायचं हे आपण शिकलेलो आहोत त्यानंतर या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला दोन वेळी सांगितलं मी 1/1 करा किंवा डायरेक्ट फॉर्म्युला a - b a + b चा फॉर्म्युला यूज करून सुद्धा तुम्ही करू शकतात ओके तर आपला नेक्स्ट टॉपिक आहे हे दोन एक्झाम्पल समजले सफिशियंट आहे याच्यासारखे खूप सारे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येतील हे एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करा त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी दोन एक्झाम्पल एक्सरसाइज मध्ये आहे आणि सॉल्व एक्झाम्पल पण तुमच्या बुक मध्ये आहे ओके नेक्स्ट एकदम सिंपल टॉपिक आहे कॉम्प्लेक्स कंजुगेट काय टॉपिक आहे कॉम्प्लेक्स कंजुगेट एकदम सिंपल आहे तर काय झेड इज इक्वल टू स्टँडर्ड फॉर्म आपल्याला माहिती आहे a + ib हा म्हणा और झेड इज इक्वल टू x + iy ओके कुठलाही फॉर्म आता तुम्ही हे व्हेरिएबल काही घ्या x + iy घ्या a + ib घ्या इथं स्टँडर्ड फॉर्म झाला कशाचा कॉम्प्लेक्स नंबरचा ठीक आहे कॉम्प्लेक्स कंजुगेट म्हणजे काय झेड म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आणि कॉम्प्लेक्स कंजुगेट इज डिनोटेड बाय कॉम्प्लेक्स कंजुगेट is denoted by z bar is equal to z म्हणजे a + ib तर z बार काय फक्त त्याचा निगेटिव्ह घ्यायचा a - ib एवढाच फक्त आहे a + ib म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट हा स्टँडर्ड फॉर्म ऑफ a + ib आणि त्याचा कॉन्जुगेट म्हणजे फक्त काय तिथं प्लस तिथं काय होईल मायनस होईल म्हणजे त्यांना झेड बारने डिनोट केलं जातं a - ib एकदम सिंपल आहे फॉर एक्झाम्पल झेड इज इक्वल टू 4 + 3i असं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे बरोबर की नाही याचा काय करायचं आहे कॉम्प्लेक्स कंजुगेट करायचा मग आन्सर मध्ये काय येईल झेड बार इज इक्वल टू 4 - 3i ओके आणखीन एक एक्झाम्पल घेतो झेड इज इक्वल टू -3 - 4i ओके आता व्यवस्थित लक्ष द्या झेड इज इक्वल टू -3 - 4i आपल्याला काय करायचं याचा कॉम्प्लेक्स कंजुगेट आन्सर काय झेड बार इज इक्वल टू आता हा -3 बरेच मुली काय करतात -3 चा पण प्लस करून टाकतात नाही a + ib म्हणजे हा जो दोन रिअल आणि इमॅजिनरी पार्ट मध्ये जी साइन असते की नाही तेवढीच फक्त चेंज होते प्लस असेल तर मायनस होईल मायनस असेल तर प्लस होईल आता इथं कुठली साइन आहे मायनस आहे मग तेवढी चेंज होईल बाकीचं कुठेही चेंज होणार नाही ओके हे लक्षात ठेवायचंय कॉम्प्लेक्स कंजुगेट कॉम्प्लेक्स नंबरचा कंजुगेट करताना फक्त ज्या दोन रिअल आणि इमॅजिनरी पार्टच्या मध्ये जी साइन असते
ती फक्त चेंज होते. ती प्लस असेल तर कॉन्जुगेट करताना मायनस होईल आणि मायनस असेल तर ती काय होईल प्लस होईल. जशी इथं प्लस होती तर मायनस झाली आणि इथं मायनस होती तर प्लस झाली. ह्या याच्या नंतरचा जो मायनस साईन याला काही धक्का लावायचा नाही, तो तसाच -3 येईल. ओके, एकदम सिंपल आहे कॉन्जुगेट आणि एवढंच आहे. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट म्हणजे फक्त असा एक्झाम्पल दिला असं त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट करायचा, फक्त मायनस साईन लिहून टाकायची. मग इथं तुम्ही फसवेगिरीचं एक्झाम्पल असं आहे की दोन्हीला मायनस साईन असेल तर मुलं काय करतात, दोन्ही पण प्लस करून टाकतात आणि तिथं चुकून जातात. ओके, 2 टाईप बघितले, एकदम सिंपल होते. याची सारखे एक्झाम्पल खूप सारे आहे तुमच्या बुकमध्ये कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटचे पण, ते तुम्ही ट्राय करू शकतात. ओके, नेक्स्ट पॉईंट, प्रॉपर्टीज ऑफ झेड बार. ओके, म्हणजे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आपण बघितला. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट युजुअली डिनोटेड बाय झेड बार. ओके, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट कशी डिनोट करतात, झेड बारने. ओके, हा स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय, झेड बार इज इक्वल टू ए मायनस आय बी. त्याची काय बघणार आपण, प्रॉपर्टी आहे, युजफुल प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टीज ऑफ झेड बार. फर्स्ट वन, इफ झेड बार इट्स बार इज इक्वल टू झेड. झेडचा डबल बार जर घेतला तर काय भेटते तुम्हाला, झेड भेटतोय. फॉर एक्झाम्पल, याच्या जे एक्झाम्पल घेतलेलं तेच घेऊ आपण. या झेड इज इक्वल टू 3 + 4i. ओके, झेड इज इक्वल टू काय आहे, 3 + 4i. मग त्याचा झेड बार करू. झेड बार जर केला तर काय होईल, 3 - 4i आणि परत याचा झेड बार, झेड बारचा परत झेड बार काय होईल, 3 + 4i. ओके, मग फर्स्ट प्रॉपर्टी एकदम इझी आहे. झेड बार परत त्याचा झेड बारचा बार डबल बार, झेडचा डबल बार म्हणजे काय असतो, सिंगल झेड. म्हणजे बार बार कॅन्सल, म्हणजे तो एकदा प्लस होतो, परत त्याचा कॉन्जुगेट परत तो मायनस होतो. ओके, म्हणजे प्लसचा मायनस, मायनसचा प्लस, प्लसचा मायनस झाला, मायनसचा परत प्लस झाला. डबल कॉन्जुगेट घेतला ना, मग पुन्हा त्याच त्या हाय त्याच स्थितीला येतंय. ओके, हाय त्याच ओरिजिनल पोझिशनला ते मिळून जातं. म्हणजे तुम्हाला ओरिजिनल पोझिशन म्हणजे कोण भेटला, हा झेड भेटला. ओके, म्हणजे तुम्ही म्हणू शकता झेड बार इट्स बार इज इक्वल टू झेड. हा परत तुम्हाला काय मिळाला, झेड मिळाला. मग फर्स्ट प्रॉपर्टी सॅटिस्फाय, झेड बार इज इक्वल टू झेड. सेकंड वन, झेड इज इक्वल टू झेड बार implies z is purely real number. z is equal to z बार, त्यावेळी z is purely काय भेटतोय, रिअल नंबर. फॉर एक्झाम्पल, हेच एक्झाम्पल, स्टँडर्ड एक्झाम्पल, 3 + 4i इज इक्वल टू, त्याचा काय घ्यायचा आहे, कॉन्जुगेट. म्हणजे इज इक्वल टू झेड बार आहे ना, म्हणजे याचा कॉन्जुगेट काय येईल, 3 - 4i. आता इक्वेलिटी नुसार हे दोन्ही इक्वल म्हणजे इक्वेलिटी. आपण इक्वेलिटी शिकलो, रिअल आणि रिअल पार्ट इक्वल घ्यायचा आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल घ्यायचा. 3 इज इक्वल टू 3, दिस इज सॅटिस्फाय. ओके, अँड 4 इज इक्वल टू -4, दिस इज नॉट इक्वल टू. 4 इज इक्वल टू -4 हे इक्वल आहे का, नाही. मग 3 इज इक्वल टू 3 इक्वल आहे. म्हणजे काय झालं, टोटल काय झाला, तो रिअल. मग प्युअरली रिअल नंबर भेटतो. झेड इज इक्वल टू झेड बार जर असेल तर काय भेटतो तुम्हाला, रिअल नंबर. थर्ड प्रॉपर्टी सेम आहे. झेड इज इक्वल टू -झेड बार implies झेड इज प्युअरली इमॅजिनरी नंबर. काय भेटतोय, इमॅजिनरी नंबर. लगेच एक्झाम्पल, तेच एक्झाम्पल इथं कॉपी करू. बघा, झेड म्हणजे काय, 3 + 4i इज इक्वल टू मायनस साईन झेड बार, म्हणजे याचा काय घ्यायचा आहे, कॉन्जुगेट. मग -3 - 4i. ओके, इज इक्वल टू मायनसने मध्ये मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल, मायनस मल्टिप्लाय 3 -3 मायनस प्लस 4i. ओके, म्हणजे काय भेटलं, 3 + 4i इज इक्वल टू -3 + 4i. रिअल पार्ट काय आहे, 3 इज इक्वल टू -3 इज नॉट पॉसिबल अँड 4 इज इक्वल टू 4. म्हणजे 3 इज इक्वल टू -3 पॉसिबल आहे का, नाही. म्हणजे हा रिअल नंबर तर नाही. मग ते म्हणतात प्युअरली इमॅजिनरी भेटतोय. मग 4 इज इक्वल टू 4, यस, हा 4 कोणाचा आहे, इमॅजिनरीचा. म्हणजे प्रॉपर्टी काय सांगते, झेड इज इक्वल टू झेड बार असेल तर झेड हा प्युअरली रिअल नंबर असतो, आणि झेड इज इक्वल टू -झेड बार असेल त्यावेळी झेड म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर हा प्युअरली इमॅजिनरी असतो. सिंपल प्रॉपर्टी आहे कॉन्जुगेटची, 3च प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण फंडामेंटल ऑफ ऑपरेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर शिकणार आहोत. ओके, आजचं लेक्चर एकदम आवडला असेल तर लाईक आणि
शेअर नक्की करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब करेल नसेल आतापर्यंत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण लेक्चर बघतोय म्हणून तिथे अटेंडन्स द्या, कॉमेंट्स मध्ये आपला नाव आणि रोल नंबर टाका. ओके.